नमस्कार, भन्नाट रेसिपीज बाय रोशनीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाची भाजी। तर त्यासाठी मी 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत। हे आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। मूग कुकरमधून 2 शिट्यातून शिजवून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता मूग छान शिजले गेले आहेत। तर एका कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत। तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहोत। जिरे छान तडतडले की एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। थोडंसं परतून घेणार आहोत। कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा भाजला की त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालणार आहोत। थोडंसं परतवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो छान शिजला जाईल। थोडंसं परतवून घ्यायचं। कांदा टोमॅटो छान शिजला गेला की त्याच्यामध्ये घालणार आहोत 2 चमचे लाल तिखट घालणार आहोत। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तसेच पाव चमचा हळद आणि गरम मसाला घालून घेणार आहोत। हे मसाले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला थोडासा शिजवून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये घालणार आहोत शिजवून घेतलेले मूग थोडेसे परतवून घ्यायचे आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता भाजी छान शिजली गेली आहे। 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर आपल्या हिरव्या मुगाची भाजी तयार आहे। तर अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।